नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर अक्षय तृतीयाच्या दिवशी जे आजपर्यंत लपून राहिलेले सत्य आता अक्षय तृतीयाच्या तिसऱ्या मुहूर्तावरती एकच भयानक घटना घडून कशी समोर येते. प्रियाने केलेली एक चूक आता प्रियाला खूप महागात पडून सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र आता अर्जुन, पूर्णाजी आणि कल्पना जेव्हा बघतात त्याच वेळेस आता बोट करून अर्जुन आता सायलीसमोर ते तुळशीपत्र घेऊन येत सायली तन्वी असल्याचा कसा सत्यात उलगडा करतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अर्जुनने केलेला तो उलगडा ऐकताच आता पूर्णाजी जेव्हा सायलीजवळ येते खऱ्याखुऱ्या तुळशीपत्राचा तो भयानक नजारा बघून एका सेकंदात आणि एका झटक्यात पूर्णाजी आता तो तुळशीपत्र म्हणजे दुसरी तिसरी कोणते नसून ती तन्वीची जन्मखून असल्याचा कसा सत्यात पूर्णाईला उलगडा होतो. आणि त्यानंतर आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णाईला समजतात. सगळे काही विसरून डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आता पूर्णाजी कसा सायलीचा सून म्हणून स्वीकार करते. सायलीला मिठी मारत कल्पनाच्या डोळ्यात कसे अश्रू वाहू लागतात आणि आत्तापर्यंत खूप त्रास दिला जी तन्वी आपली तन्वी होती तिला ओळखू शकले नाही अशा शब्दात पश्चातापाचे अश्रू गाळत कल्पना कसा सायलीचा स्वीकार करते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी आनंद कायमचा हरवून गेलेला असतो. दररोज प्रिया लग्न होऊन आल्यापासून आता सुभेदारांच्या घरी भांडणं होत असतात. काहीतरी खुलपाट्या काढून प्रिया ही सायलीचं सगळं काही आता खोटे नाटे सांगून समोर आणत असते. प्रत्येक वेळेस पूर्णाजी आणि कल्पनाच्या मनात प्रिया आता विष भरण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचा आता कल्पनाला, प्रतापला सगळ्यांना खूप कंटाळा आलेला असतो. प्रत्येकजण दररोज असतो ते भांडणं आणि ते कलह ऐकून आता वैतागून गेलेले असतात आणि त्यामुळे आता कल्पनाने प्रतापला सांगितलेले असतं की आता पूर्वीचा आनंद या घरात राहिलेलाच नाही. आणि सायली ते बोलणं ऐकून पुन्हा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो टवटवीतपणा आणि पहिल्यासारखा आनंद आणण्यासाठी सायलीने आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांना सुभेदारांच्या घरी बोलावलेलं असतं. आणि आता प्रतिमा, रविराज सुभेदारांच्या घरी येताच आता सगळ्यांना आता पुन्हा पहिल्यासारखा आनंद झालेला असतो. सायलीने रविराज आणि प्रतिमाचे आता स्वागत केलेले असते आणि स्वागत केल्यानंतर आता सायलीने आता सगळ्यांसाठी काजू बदाम घालून शिरा बनवलेला असतो आणि त्यामध्ये आता जायफळही घातलेलं असतं. जेव्हा सायली तो शिरा सगळ्यांना वाढते तेव्हा त्या शिऱ्याची चव आणि प्रतिमाच्या हातची चव अगदी सारखी असल्याचे पुन्हा एकदा सगळ्यांच्या लक्षात येते. आणि ही सगळी रेसिपी प्रतिमा आत्याने मला सांगितली नसून मी स्वतः शिरा केल्याचे जेव्हा सायली ही आता सगळ्यांना सांगते त्यावेळेस आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. आणि ते सगळं बघून आता अर्जुन म्हणतो की या सायलीच्या म्हणजे माझ्या बायकोच्या सगळ्या सवयीना प्रतिमा आत्यासारख्या आहेत. कधीकधी मला असं वाटतं की प्रतिमा आत्याची मुलगी म्हणजे ही माझी सायलीच आहे. ते ऐकताच आता प्रियाचा मात्र मोठा जळफळाट झालेला असतो. प्रत्येक सवया, प्रत्येक वागणं हे सेम टू सेम प्रतिमा आत्यासारखं कसं, यामुळे आता सगळ्यांनाच देखील ती गोष्ट लक्षात आलेली असते. पण प्रियाला मात्र ते खूप खटकलेलं असतं. पण आता प्रियाला काही बोलता येत नसतं. त्यानंतर आता सायली ही सगळ्या सुभेदारांसमोर पुन्हा आता त्यांचा आनंद आणण्यासाठी आता प्रत्येक आता गाण्याच्या भेंड्या आणि सगळे खेळ खेळत असते. आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा सायलीने ती खरोखर आता अर्जुनसाठी योग्य बायको असल्याचे पुन्हा दाखवून दिलेले असते. कल्पना आणि पूर्णाजी मात्र सायलीचा राग द्वेष करत असतात.
पण एकटी प्रतिमा आत्या आता सायलीची बाजू घेत असते आणि सायली या घरासाठी जे जे काही करते ते सगळं प्रतिमा आत्याने आता कल्पना आणि पूर्णाजी समोर आणलेलं असतं. आणि लगेच आता कल्पनाने पण पुन्हा सांगितलेलं असतं की जेव्हापासून ही सायली अर्जुनसोबत लग्न करून या घरात आली तेव्हापासून या घरचा आनंद हरवून गेला आहे आणि ही मुलगी या घराला अजिबात साजेशी नाही. तर अर्जुन म्हणतो कोण साजेशी नाही? तर सायली म्हणते की माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमचं दोघांचं एकमेकांवरती एवढं प्रेम असताना मग दुसऱ्याचा काय उपयोग आणि वाईट म्हणण्याला काय अर्थ? प्रतिमा आत्या म्हणते की खरं आहे सायली तुझं. त्यानंतर आता प्रतिमा एक उदाहरण देते आणि म्हणते की कल्पना तू आणि प्रतापसुद्धा लग्न करून या घरात आल्या होत्या. तर अर्जुन म्हणतो की मम्मा तुला अजूनही खूप सारे स्थळ आले होते पण तुझं लग्न ॲरेंज मॅरेज करून डॅडसोबत झालं. पण डॅडने सुद्धा तुझ्यावरती प्रेम केलं आणि तू या घरची झालीस. तशीच सायलीचं देखील माझ्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं माझं तिच्यावर आहे. तेव्हा आम्ही दोघं सुखी आहोत आणि त्यामुळे आम्हाला असं काहीच वाटत नाही असे अर्जुनने कल्पनाला उदाहरणासकट दाखवून दिलेलं असतं. आणि सायली ही अर्जुनला साजेशी कसे हे प्रतिमाने सुद्धा सिद्ध केलेलं असतं. त्यानंतर आता दुसऱ्या खेळाला सुरुवात होते आणि त्यामध्ये आता प्रतिमा आणि सायली एकमेकींसमोर उभा राहिलेल्या असतात आणि डोळे झाकून बरोबर दोघींनीही हातात टिकल्या घेतलेल्या असतात आणि एकदम आता प्रतिमा आत्याच्या कपाळावर असलेल्या टिकलीच्या वर सायलीने डोळे झाकून टिकली लावलेली असते. तर इकडे प्रतिमा आत्याने सुद्धा डोळे झाकून सायलीच्या टिकलीच्या वर अगदी सेम टू सेम टिकली लावलेली असते. प्रतिमा आणि सायलीचे सगळे गुण एकदम तंतोतंत जुळतात. हे सगळं आता रविराज, पूर्णाजी, कल्पना यांच्यासमोर आलेलं असतं आणि नक्कीच पूर्णाजी आणि सायलीचा मागच्या जन्मीचा काहीतरी संबंध असावा असा विचार देखील सगळ्याच्या मनात चमकून गेलेला असतो. आणि हे सगळं करत असताना आणि हे सगळं बघत असताना मात्र तीळ तीळ एका एका पावलाने प्रिया आता जळत असते. सायलीचा प्रियाला खूप राग येत असतो आणि या सायलीने हे काय केलं? ही सायली तर अजूनच सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू सायलीविषयीचा राग आता घरच्यांच्या मनातून सुद्धा निवळत चालला. हे आता प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. पण प्रियाला रविराज आणि प्रतिमासमोर काही बोलताच येत नसतं. इकडे आता सगळं झाल्यानंतर सगळेजण खूप आनंदी झालेले असतात. प्रेमाने आता सगळ्यांना सायली आता कॉफी बनवते. सगळेजण एवढे उत्साही असतात. सगळ्यांच्या मनाचा आता सगळा ताण तणाव कंटाळा नाहीसा झालेला असतो. रविराज, प्रतिमा, त्या पूर्णाजी, कल्पना, प्रताप सगळ्यांना अगदी फ्रेश वाटत असतं. सगळ्यांच्या मनातील त्रास निघून गेलेला असतो. मन एकदम टवटवीत झालेलं असतं. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या आणि रविराज काका माझा तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे. रविराज, प्रतिमा म्हणतात काय गं सायली? तर आता लगेच सायली म्हणते की उद्या अक्षय तृतीया आहे, त्यासाठी तुम्ही आमच्या घरी आज जर राहिला तर आनंद हा द्विगुणित होईल. ते ऐकताच आता पूर्णाजी, कल्पनाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. प्रताप म्हणतो की रविराज, सायली एकदम बरोबर बोलली आणि काही जरी झालं तरी उद्या अक्षय तृतीयाच्या सणाच्या दिवशी तू इथे राहायलाच हवं. पूर्णाजी आणि कल्पनेने सुद्धा आता रविराज, प्रतिमाला खूप आग्रह केलेला असतो आणि सगळ्यांच्या आग्रहामुळे अखेर रविराज हा प्रतिमाला घेऊन अक्षय तृतीयाचा सण साजरा करायला आता सुभेदारांच्या घरी थांबलेला असतो. पण आता दुसऱ्या दिवस उजाडताच सायली तिचं सगळं आवरून तयार झालेली असते. सुभेदारांनी आता अक्षय तृतीयासाठी सगळा हॉल, सगळं काही घर सजवलेलं असतं आणि इकडे आता सायलीसुद्धा तयार होऊन भरजरी साडीत अक्षय तृतीयाच्या दिवशी तयार झालेली असते. इकडे आता मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो. अख्खी रात्र प्रियाने जागून काढलेली असते. ही सायली काय करते काय नाही याचा विचार आता प्रिया करत बसलेली असते आणि प्रियाला झोपही लागत नसते. आणि दुसऱ्या दिवशी प्रिया ही उशिरा उठते आणि आता खाली येते. प्रियाला सायलीचा रागच असतो आणि सायलीचं ते सगळं आवरलेलं बघून आता प्रियाला मात्र अजून राग येतो आणि प्रिया म्हणते की आज अक्षय तृतीया आणि मला लवकर उठायला हवं होतं आणि सगळं आवरायला हवं होतं. बापरे बाप,
लवकर लवकर सगळं आवरलं पाहिजे असा विचार करून प्रिया ही खाली जाऊ लागते. तर सायली आता वर जात असताना पटकन आता सायली म्हणते की प्रिया, अगं आज सण आहे, एवढ्या उशिरा उठलीस, आवरलं नाही का? प्रिया म्हणते की तू मला सांगणारी कोण? मी कधीही उठेन, आवरेन नाही तर नाही आवरण, तुला काय करायचं? तुझं काम बघ तू. जास्त माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करत जाऊ नकोस सायली, अशा कडक शब्दात प्रियाने आता सायलीला समजावलेलं असतं. सायली म्हणते की प्रिया, अगं आज वर्षातला खूप मोठा सण असतो, आजच्या दिवशी गोड बोलायचं असतं, असे भांडायचं नसतं. प्रिया म्हणते की सायली, खोटेपणाचा आणि साळसूदपणाचा आव आणू नकोस. तू किती गोडबोली आहे ना, ते मला चांगलंच ठाऊक आहे. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आणि घरच्यांच्या मनात जागा तयार करण्यासाठी तू हे सगळं करते ना गं सायली, मला माहिती आहे, असे आता प्रिया सायलीला बोलते. सायली म्हणते की अगं मी असं काहीच करत नाही आहे. घरच्यांच्या मनाचा सगळा ताणतणाव दूर करण्यासाठी, पूर्वीसारखे आपले सगळं घर पुन्हा आनंदून जाण्यासाठी मी हे सगळं करते, असे सायली आता प्रियाला बोलते. पण प्रिया आता अजिबात ऐकायला तयार नसते. प्रिया म्हणते की तू मला ज्ञान शिकू नकोस, मला माहिती आहे ना तुझ्या मनात काय आहे ते, आणि परत माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करत जाऊ नकोस. सायली म्हणते प्रिया, हे बघ, या घरची मी मोठी सून आहे, तेव्हा काही गोष्टी ना ज्या योग्य आहेत त्या तू ऐकायला हवं. तर आता प्रिया म्हणते चल हट, आणि असे म्हणत आता जोराने प्रिया ही सायलीला धक्का मारते, आणि धक्का मारता क्षणी पायरीवरती उभी असलेली सायलीचा तोल जातो, आणि घरघळतच सायली ही खाली जाते आणि खाली पडते. तेवढ्यात त्या आवाजाने अर्जुन आता दरवाजे उघडून बघतो. तो काय तर सायली ही पायरीवरून घसरत खाली पडते. पळतच आता वाऱ्याच्या वेगाने पायऱ्या उतरून अर्जुन आता सायलीसमोर येतो आणि सायलीला धरतो. आता मात्र अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो, आणि आता पटकन अर्जुन आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. सायली आता थोडीशी, सायलीला आता चक्कर आलेली असते, आणि ते सगळं बघून आता कल्पना आणि पूर्णाजीसुद्धा तिथे आलेल्या असतात. आणि ताबडतोब आता कल्पना पूर्णाजी सायलीकडे बघतात, आणि लगेचच कल्पना म्हणते की पायऱ्या बघूनसुद्धा चालता येत नाही का, एवढी कशाला गडबड करायला हवी? तेव्हा रागाने अर्जुन आता कल्पनाकडे बघतो आणि म्हणतो की मॉम, काहीही बोलू नकोस. तुझ्या त्या लहान्या सुनेने तन्वीने सायलीला ढकलवले, आणि आता मी अजिबात हे सहन करणार नाही, असे म्हणत ताबडतोब आता अर्जुन हा सायलीला उचलू लागतो. आणि त्याच वेळेस मात्र सायलीचा पाय आता पूर्णाजी समोर येतो. पटकन पूर्णाजी सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते, आणि पूर्णाजीला धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता पूर्णाजी ही सायलीच्या पायाजवळ येते, आणि ते तुळशीपत्र बघताच आता पूर्णाजीला अजूनच मोठा धक्का बसतो. लगेच आता ते तुळशीपत्र बघत पूर्णाजी म्हणते की सायलीच्या पायावर या तुळशीपत्राची खून, हे सगळं काय आहे? आता अर्जुन पूर्णाजीकडे बघतो, आणि पटकन अर्जुन आता सायलीला खाली ठेवतो. तर सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र आता अर्जुन समोर आलेले असते, आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो, आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. आणि लगेच अर्जुन म्हणतो की तुळशीपत्राची खून, तन्वीची जन्मखून, अगं पूर्णाजी, सायली हीच तन्वी आहे बघ. आणि पूर्णाजी बारकाईने आता सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते, तोंडाला हात लावत. पूर्णाजीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. बारकाईने ते तुळशीपत्र बघून आता पूर्णाजीची खात्री झालेली असते. सायलीच्या पायावर तन्वीच्या जन्मखून कशी, याचा आता पूर्णाजीला उलगडा होत नसतो. अर्जुन म्हणतो की बघितलं, अगं ती तन्वी नाही आहे, प्रिया ही तन्वी नाही, तर सायली तन्वी आहे. पूर्णाजी बघ. आणि तेच तो सत्याचा नजारा बघून अक्षय तृतीयाच्या तिसऱ्या मुहूर्तावरती आता सायलीचा पाय आता पूर्णाजी समोर आलेला असतो, आणि पूर्णाजीला सत्यात आता सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि पूर्णाजीला मिळालेली असते ती पूर्णाजीची खरी नातसून, आणि तीही सायलीच्या रूपात. आणि ते सगळं बघून आता कल्पना, पूर्णाजी आणि अर्जुनला आता आनंदाचा धक्का बसलेला असतो. पण ज्या वेळेस आता सायलीला प्रियाने लोटून दिलेलं असतं, त्यावेळेस प्रिया आता तिच्या रूममध्ये जाऊन लपून बसलेली असते. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, मॉम,
तुम्ही आता ही गोष्ट कुठेही लीक करू नका, कारण हे सगळं प्रियाने का केलं, प्रिया खोटी तन्वी बनून आपल्या घरामध्ये का आली, प्रियासोबत अजून कोण कोण आहे, हे सगळं आपल्याला आता अजून सिद्ध करायचं आहे आणि शोधून काढायचं आहे. तेव्हा आता ही गोष्ट आपल्या तिघातच राहिली पाहिजे, असा सल्ला आता अर्जुनने पूर्णाजी कल्पनाला दिलेला असतो. दोघींनाही आता अर्जुनचे म्हणणे पटलेले असते आणि लगेच आता त्या तयार झालेल्या असतात. पूर्णाजीचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो. पूर्णाजीच्या डोळ्यात आनंदाश्रूच्या धारा वाहू लागतात. कल्पनाला सुद्धा खूप पस्तावा येत असतो. आजपर्यंत जी तन्वी आपल्या घरात होती तिला आपण ओळखू शकलो नाही आणि आत्तापर्यंत आपण सायलीला त्रासच देत आलो आहे. यामुळे आता कल्पनाला तिचे अश्रू अनावर झालेले असतात. कल्पना रडू लागते. तन्वीला ओळखू शकलो नाही आणि मी तन्वीला किती त्रास दिला हे आता कल्पना आता मोठ्याने बोलून आता अर्जुनसमोर रडू लागते. अर्जुन म्हणतो, मॉम आता गप्प बस, ही आता रडण्याची वेळ नाही आणि आता आपल्याला सत्य समजलं आहे, पण प्रियाचा कपटी चेहरा हा आता आपल्याला समोर आणायचा आहे आणि तेही पुराव्यासकट, असे अर्जुनने आता पूर्णाजी कल्पनाला सांगितलेले असते. आणि देवी आईने मोठा चमत्कार करून अक्षय तृतीयाच्या 3ऱ्या मुहूर्तावरती आता सायलीच्या पायातील तुळशीपत्र पूर्णाजी समोर आणून सगळ्यात मोठा सत्याचा सुभेदारांच्या घरात धमाका उडवलेला असतो. तर आता सायली तन्वी असल्याचे सिद्ध अर्जुन कसे करतो आणि प्रियाने खोटी तन्वी बनून प्रिया का आली, महिपत आणि प्रियाचे एकमेकांशी काय कनेक्शन आहे, हे सगळे आता अर्जुन कसा बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.